आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो परिणाम आला तो EVMला हॅक करून आलेला आहे असं वंचित बहुजन आघाडीच्या या पक्षाकडून निश्चित झालेलं आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी जी महाराष्ट्र प्रदेशाची जी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हे निश्चित करण्यात आलं की आम्ही EVMचा विरोध महाराष्ट्र पातळीवर आम्ही करणार आहोत। म्हणून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडीच्या द्वारा की हे जनतेद्वारा निवडून आलेलं महाराष्ट्राचं सरकार नाही आहे की EVMला कुठेतरी हॅक केलेला आहे आणि त्या माध्यमातून ह्या सरकारवर आमचा बिलकुल विश्वास नाही आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामार्फत जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये पक्षाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जेव्हा न्याय मागण्यासाठी जातो, आम्ही जेव्हा सिद्ध करून दाखवतो की मतदानामध्ये आणि EVMमध्ये जे मतदान झालं आहे याच्यामध्ये फरक असताना सुद्धा आम्हाला न्याय प्रक्रियेकडून जी न्याय व्यवस्था आहे ती आम्हाला कुठेही न्याय देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे। म्हणून हा संविधानाचं सरळ उल्लंघन होतं ह्या सरकारकडून। हे सरकार जे सत्तेमध्ये असते त्यामध्ये काँग्रेस असो किंवा BJP असो, जेव्हा त्यांची सत्ता असते तेव्हा EVMच्या विरोधामध्ये बोलत नाहीत, परंतु जेव्हा निवडून येत नाही तेव्हा त्या विरोधात बोलते। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी 2004 पासून आम्ही आतापर्यंत या EVMच्या विरोधामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि यानंतर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर तिथं आपली बाजू ठामपणे मांडणार आहेत। म्हणून त्याचा एक भाग म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी या लोकांना आम्ही सांगू इच्छितो, जो समाज आहे इथला, जो अडाणी समाज आहे, सुशिक्षित आहे, की ही मशीन केव्हाही हॅक होऊ शकते। हे आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञांनी सुद्धा सिद्ध करून सुद्धा आम्हाला इथं ह्या न्याय प्रक्रियेमध्ये कुठेही न्याय देत नाही। आम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करतो तेव्हा ते व्यवस्था आम्हाला फेटाळून लावत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि येणारी निवडणूक कोणतीही असो, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, महानगरपालिकेच्या संस्था असू द्या, त्याच्यामध्ये ही जी निवडणूक आहे ही बॅलेट पेपर झाली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। म्हणून आम्ही शासनाला आणि ह्या सर्वांना विनंती करतो आणि जनतेला सुद्धा विनंती करतो की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होणार नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग सुद्धा घेऊ नये, ही आमची प्रमुख मागणी असणार आहे। परिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। हा जो वंचित बहुजन आघाडी आयोजित EVM विरोधी जो अभियान आहे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्याची तारीख आहे 3 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत हे अभियान आहे। याची सुरुवात EVM विरोधांची सुरुवात बाळासाहेबांनी, पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब यांनी 2004 पासून चालू केली, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आलटून पालटून सत्तेत आल्यामुळे ते या गोष्टीकडे लक्षच देत नव्हते। परंतु आता या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधारी पक्षांचा दानून पराभव झाला, त्यांच्यामुळे त्यांचं सुद्धा आता मत व्हायला लागलं आहे का EVM हे हॅक होऊ शकते। आणि याच मुद्द्याला धरून बाळासाहेबांनी 2004ची आठवण करून देऊन त्यांनी स्टेट कमिटीमध्ये ठरवलं का या 3 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत हे EVM विरोधी साइन अभियान जनआंदोलन चालू केलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही चंद्रपूर महानगरामध्ये हा कार्यक्रम आज राबवित आहोत।